नागपूर शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे वाढदिवसाच्या गोंधळाला विरोध करणाऱ्या एका पिता पुत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। आरोपी यांनी तक्रारदाराच्या घरासमोर रात्रीच्या वेळेला वाढदिवस साजरा केला, त्यामुळे त्यांचा थोडासा आरडाओरडा दंगा झाला। त्याचा त्रास तक्रारदाराला झाल्याने त्यांना हटकल्यामुळे त्यांना आलेल्या रागामुळे त्यांनी त्याच्याशी वाद केला व त्याला धमकी दिली आणि ते तेथून निघून गेले। सदरची घटना ही त्याच ठिकाणी थांबलेली होती आणि त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्यामध्ये शाब्दिक वादविवाद झाला, परंतु याबाबत फिर्यादीने कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला दिलेली नाही। दिनांक 18 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान चे सासरे आणि फिर्यादीचे पती हे घरासमोर हजर असताना तिथे त्याच गल्लीत थोड्या अंतरावरती राहणारे जाहीर शेख, आझाद शेख, अनीस शेख आणि थल्ली शेख असे 4 आरोपी त्या ठिकाणी आले। त्यांनी येताना त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाड, लाकडी दांडके, लोखंडी पट्टी असे हत्यार घेऊन आले आणि त्यांना येऊन मारहाण करू लागले। त्यांच्याजवळ आल्यानंतर त्यांच्या हातात असलेले शस्त्र पाहून हे पळून जाऊ लागले, तर त्यावेळेला त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली। डोक्यामध्ये मारहाण झालेली आहे, गंभीर जखम झालेली असल्यामुळे पोलिसांना जशी माहिती मिळाली तशी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलेला आहे आणि आरोपींचा शोध सुरू केला। त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींचा शोध घेऊन यातील 3 आरोपींना सध्या अटक करण्यात आलेली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वाढदिवसाच्या नावाखाली होणाऱ्या गोंधळाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल।